नमस्कार मित्रांनो, मी गौतम. काल परवाच्या पावसानंतर साईटवरती प्रचंड नुकसान झालं होतं की त्याच्यामध्ये बॅरिकेड्स खाली पडले होते, नेट फ्लोरिंगवरती पाणी साचलं होतं, कार्पेटवरतीही पाणी झालं होतं, स्टेजवरती प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं आणि कार्पेट दोन साईडला असल्यामुळे दोन्ही साईडला कार्पेटचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं. पण काल रात्रीच्या हेक्टिक आणि टेन्शन नंतर आज इव्हेंट डेट उघडली आणि पूर्ण कार्पेट पासून ते टेंटपर्यंत सगळं काय मी क्लीन आणि क्लिअर करून घेतलं. माझे डिपार्टमेंटचे काही मित्र भेटले, इव्हेंट बिफोर चाय घेतला आणि पुढील कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर फ्लावर डेकोरेशन, कार्पेट, वॉटरप्रूफ टेंट आणि पुढच्या कामासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण लाईनअप करून घेतल्या आणि पुढच्या सभेच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. तिथे पाहिलं तर प्रचंड प्रमाणात गर्दी येतच होती, खुर्च्या कमी पडत होत्या एवढी गर्दी होत होती. त्यानंतर माझ्या ट्रसवरती लाईट्स असतील, साऊंड असेल, स्क्रीन असेल, फ्लावर डेकोरेशन असेल, स्टेज असेल, हे सगळं काही पूर्ण रेडी होतं. आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री मॅडमची एंट्री झाली. त्यांचा कॅनवॉय सभेच्या ठिकाणी आला होता. सुनेत्राताई पवार यांची एंट्री एकदम जोमात आणि रुबाबदार झाली होती. त्यांची सिक्युरिटी ही हाय लेवलला आहे. ते उपमुख्यमंत्री असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात सिक्युरिटी होती आणि त्या सिक्युरिटीमध्येच त्या सभेच्या ठिकाणी आल्या. मंडप एकदम पूर्ण भरला होता, खुर्च्याही कमी पडल्या होत्या. इतक्या प्रॉपर पद्धतीने आमदार साहेबांनी मी काही सजेशन्स देत होते तर ते मला ते क्लिअर केले. सुनेत्राताईंचं स्पीच चालू झालं आणि माझं कसं असतं की एकदा इव्हेंट चालू झाला की मी पूर्ण इव्हेंट एन्जॉय करत असतो, एकदम रिलॅक्स असतो. इव्हेंट एकदम प्रॉपर पद्धतीने रन होत होता, जे ते आपले काम करत होते. मित्र हो, माझा व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर करा. धन्यवाद.